हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कचा नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा 16 युनिट कव्हर करत आहे, जो फायनान्शियल अकाउंटिंगचा आहे, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. ठीक आहे. याच्या आधी आपण 15 युनिट्स कव्हर केलेले आहे की पॉईंट प्लस MCQ सोबत. तसंच आता आपण 16 युनिट्स सॉल्व्ह करत आहे. याच्यानंतर पुन्हा आपल्याला 20 युनिट्स कव्हर करायचे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघा काय कव्हर करणार आहे, त्याचा लर्निंग आउटकम काय आहे. सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन पाहणार आहे, नंतर बँक पासबुक, नंतर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, नंतर इम्पॉर्टन्स ऑफ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, नंतर प्रोसिजर फॉर रिकन्सिलिंग द कॅश बुक बॅलन्स, त्याच्यानंतर मेथड ऑफ बँक रिकन्सिलेशन आणि कॉमन MCQ आणि टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तर हे सर्व पॉईंट्स आपण आज इथे कव्हर करणार आहेत. टोटल आपल्याला 75 MCQ प्लस आणि टेस्ट ऑफ युअर नॉलेजचे ट्रू आणि फॉल्स हे सगळे आपल्याला इथे आज सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू शकणार. तसाच फायनान्शियल अकाउंटिंगची MCQची PDF अवेलेबल आहे, जी 250 रुपीजला आहे. तर ज्यांना पण ती PDF पाहिजे असेल तर गिवन नंबरवर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर मेसेज करून ती बुक तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. 16.1 इंट्रोडक्शन. बघा, सायलेंट फीचर ऑफ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. तर फीचर्स दिले आहे सगळ्यात पहिले. तर बघा काय म्हटलं, द रिकन्सिलेशन विल ब्रिंग आउट एनी एरर्स दॅट मे हॅव सीन कमिटेड आयदर इन कॅश बुक और इन अ बँक पासबुक. ओके. एनी अनड्यू डिले इज अ क्लिअरन्स ऑफ चेक विल बी शोन अप बाय द रिकन्सिलेशन. त्याच्यानंतर थर्ड आहे, अ रेग्युलर रिकन्सिलेशन डिस्करेज द अकाउंटंट ऑफ द बँक फ्रॉम एम्बेझलमेंट. आता बघा कॉज ऑफ डिफरन्स दिलेला आहे पासबुक आणि कॅशबुकचा. त्याच्यामध्ये टायमिंगचा डिफरन्स दिलेला आहे आणि डिफरन्स अरायझिंग ड्यू टू एरर्स इन रेकॉर्डिंग द एंट्री. तर दोन टाईपचे कॉज आहेत, ते पण आपण समोर बघूया. तर आता हे जे पण काही आपण इंट्रोडक्शन बघितलं आहे याचे पूर्ण डिटेल्समध्ये आता समोर क्वेश्चन्स करू. तर बघा की पॉईंट दिलेले आहेत आपल्याला बँकबद्दल. तर रोल ऑफ बँक इन मॉडर्न सोसायटी. सगळ्यात पहिले मॉडर्न सोसायटीमध्ये आधुनिक समाजात बँकेची काय भूमिका आहे हे आपण पहिले बघूया. तर बघा, बँक्स प्ले अ वायटल रोल इन मॉडर्न इकॉनॉमिक बाय फॅसिलिटिंग सेक्युअर अँड कन्व्हिनियंट बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके. ॲज अ ट्रेड अँड कॉमर्स ग्रू, हँडलिंग ऑल पेमेंट इन कॅश बिकम डिफिकल्ट, लीडिंग बिझनेस टू अडॉप्ट बँकिंग ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. व्यापार आणि वाणिज्य वाढल्यामुळे रोख व्यवहार अडचणीचे ठरले, म्हणून व्यवसायाने सुरक्षित आणि सोयीच्या बँका व्यवहारांना प्राधान्य दिले. ओके. नेक्स्ट, सेकंड, डिपॉझिट अँड लोन्स. बघा, बँक एक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम द पब्लिक अँड लेंड मनी टू दोज इन नीड. दिस एन्श्युअर आयडल मनी इज यूज प्रोडक्टिव्हली. बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात आणि गरज लोकांना कर्ज देतात, त्यामुळे निष्क्रिय पैसा उपयोगात आणला जातो. नंतर आहे थर्ड, बँकिंग सर्व्हिसेस. बघा, बँक ऑफर व्हेरियस फायनान्शियल सर्व्हिसेस अँड कस्टमर सर्व्हिस सच ॲज. बघा, फर्स्ट, डिस्काउंटिंग प्रॉमिसरी नोट. हुंडी किंवा प्रॉमिसरी नोटचे डिस्काउंटिंग करते. बघा, इनेबल अर्ली कॅश इन एक्सचेंज फॉर द डिस्काउंट. ग्राहकांना मुदतीपूर्व रोख रक्कम मिळते थोड्या शुल्कावर. नंतर सेकंड, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. बरोबर आहे. कस्टमर कॅन विथड्रॉ मोर दॅन देअर बॅलन्स, युजली विथ गॅरंटी. खात्यात पैसा पुरेसा शिल्लक नसतानाही पैसे काढण्याची सुविधा. बरोबर आहे, त्यालाच ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आपण म्हणतो. नंतर आहे लोन फॉर बिझनेस कंटिन्युटी. व्यवसायासाठी कर्ज सुविधा. शॉर्ट टर्म लोन हेल्प बिझनेस मॅनेज ऑपरेशन. व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी कर्ज. त्याच्यानंतर डिव्हिडंड अँड इंटरेस्ट कलेक्शन. डिव्हिडंड व व्याज संकलन. बँक कलेक्ट रिटर्न ऑन बिहाफ ऑफ द कस्टमर. ग्राहकांच्या वतीने डिव्हिडंड व व्याज जमा कर. नंतर आहे बिल पेमेंट सर्व्हिस. बिल भरण्याची सेवा. इन्शुरन्स प्रीमियम, रेंट एक्सेट्रा आर पेड बाय द बँक ॲज पर इन्स्ट्रक्शन. मीन्स विमा प्रीमियम, भाडे वेळेवर भरले जाते. नेक्स्ट, बाईंग अँड सेलिंग सिक्युरिटीज. शेअर्स व सिक्युरिटीज व्यवहार. बरोबर आहे. बँक हँडल्स परचेस और सेल्स ऑफ शेअर्स अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटी. ग्राहकांच्या वतीने शेअर्स, डिबेंचर विकत घेणे वा विकणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे मनी ट्रान्सफर. पैसे पाठवण्याची सुविधा. फंड कॅन बी रिमिटेड ॲट लो कॉस्ट टू अदर पीपल और प्लेसेस. कमी खर्चात इतर ठिकाणी पैसे पाठवा. नंतर आहे प्रोव्हाइडिंग गॅरंटी. बँक ऑफर गॅरंटी ऑन बिहाफ ऑफ क्रेडिट व कस्टमर. चांगल्या क्रेडिट असलेल्या ग्राहकांसाठी गॅरंटी पुरवणे. नेक्स्ट आहे
लेटर अँड क्रेडिट ट्रॅव्हल्स चेक, लेटर ऑफ क्रेडिट ट्रॅव्हल्स चेक्स बघा, युजफुल फॉर ट्रेड अँड ट्रॅव्हल पर्पज, वाणिज्य आणि प्रवासासाठी उपयुक्त दस्तावेज जारी करणे. नंतर आहे लीगल रिक्वायरमेंट फॉर बँक ट्रान्झॅक्शन, बघा बँकेमार्फत व्यवहार करण्यासाठी कायदेशीर अट असते. सर्टन ट्रान्झॅक्शन बियॉन्ड द लिमिट मस्ट बी डन थ्रू अ बँक, काही व्यवहार कायद्यानुसार बँक मार्फत करणे बंधनकारक आहे. आता बघा त्याच्यावर आपण एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट आहे, वाय डीड लार्ज बिझनेस एंटिटीज स्विच टू बँकिंग ट्रान्झॅक्शन इन्स्टेड ऑफ युझिंग कॅश, मोठ्या व्यावसायिक संस्थांनी रोख व्यवहाराच्या ऐवजी बँक व्यवहार का स्वीकारले. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॅश वॉज नॉट अवेलेबल. थर्ड, बँक ट्रान्झॅक्शन वेअर लिगली बॅन. थर्ड, बँकिंग इज सेफर अँड बेटर फॉर रेग्युलर ट्रान्झॅक्शन. अँड थर्ड, कस्टमर डिमांडेड इट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, बँकिंग इज सेफर अँड बेटर फॉर रेग्युलर ट्रान्झॅक्शन, नियमित व्यवहारासाठी बँकिंग अधिक सुरक्षित आणि चांगले आहे. नेक्स्ट सेकंड, व्हॉट इज द मेजर फंक्शन ऑफ बँक रिलेटेड टू डिपॉझिट, ठेवाच्या संदर्भात बँकेचे मुख्य कार्य कोणते आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, हायडिंग मनी. सेकंड, डिस्ट्रॉइंग ओल्ड नोट. थर्ड, एक्सेप्टिंग अँड युझिंग आयडल मनी फॉर प्रोडक्टिव्ह पर्पज. अँड फोर्थ, इशुइंग करन्सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, एक्सेप्टिंग अँड युझिंग आयडल मनी फॉर प्रोडक्टिव्ह पर्पज, निष्क्रिय पैसे स्वीकारून त्याचा उपयोग उत्पादनक्षम हेतूसाठी करणे. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज मीन्ड बाय डिस्काउंटिंग ऑफ प्रॉमिसरी नोट, हुंडी किंवा हमीपत्र सवलत देणे म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिफ्युजिंग पेमेंट. सेकंड, गेटिंग मनी ड्यू डेड बाय पासिंग अ स्मॉल चार्ज. थर्ड, गिव्हिंग लोन टू गव्हर्नमेंट. अँड फोर्थ, डिपॉझिटिंग गोल्ड इन बँक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, गेटिंग मनी बिफोर ड्यू डेट बाय पेइंग अ स्मॉल चार्ज, थोडा शुल्क भरून मुदतपूर्व पैसे मिळवणे. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज अन ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, विड्रॉल बियॉन्ड द अवेलेबल बॅलन्स. सेकंड, मनी सेंड अब्रॉड. थर्ड, लोन गिवन फॉर हाऊस कन्स्ट्रक्शन. अँड फोर्थ, डिपॉझिट अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, विड्रॉल बियॉन्ड द अवेलेबल बॅलन्स, उपलब्ध शिल्लकपेक्षा जास्त पैसे काढणे, त्यालाच म्हणतो आपण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. नेक्स्ट फिफ्थ, what kind of support does bank provide for investing in share and securities, शेअर्स आणि सेक्युरिटीज मध्ये गुंतवणुकीसाठी बँक कोणती मदत करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली ॲडवाइस. सेकंड, बाय अँड सेल शेअर्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर. थर्ड, कीप्स डॉक्युमेंट्स ओनली. अँड फोर्थ, चार्जेस हाय फीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, बाय अँड सेल शेअर ऑन बिहाफ ऑफ कस्टमर, ग्राहकांच्या वतीने शेअर्स विकते आणि खरेदी करते. नेक्स्ट सिक्स्थ, हाऊ डज बँक हेल्प इन मेकिंग पेमेंट लाईक इन्शुरन्स प्रीमियम अँड रेंट, बँक विमा हप्ता आणि भाडे यासाठी देयके कशी मदत करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिमाइंड्स द कस्टमर ओनली. सेकंड, ऑटोमॅटिकली डिडक्ट पेमेंट आफ्टर इन्स्ट्रक्शन. थर्ड, रिजेक्ट सच पेमेंट. अँड फोर्थ, रिक्वायर कोर्ट ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ऑटोमॅटिकली डिडक्ट पेमेंट आफ्टर इन्स्ट्रक्शन, सूचना मिळाल्यानंतर आपोआप पैसे वळते. नेक्स्ट सेवन्थ, what facility does bank provide to remit money to another place at low cost, कमी खर्चात दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी बँका कोणती सुविधा देते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कुरिअर सर्व्हिस. सेकंड, डिमांड ड्राफ्ट और ऑनलाईन सर्व्हिस. थर्ड, पोस्टल मनी ऑर्डर. अँड फोर्थ, चेक बुक ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिमांड ड्राफ्ट और मनी ट्रान्सफर. ठीक आहे. नेक्स्ट 8, व्हॉट इज द पर्पज ऑफ लेटर ऑफ क्रेडिट और ट्रॅव्हलर्स चेक, लेटर ऑफ क्रेडिट आणि ट्रॅव्हलर्स चेक याचा उपयोग काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पर्सनल यूज ओनली. सेकंड, सपोर्टिंग कॉमर्स अँड ट्रॅव्हल. थर्ड, गव्हर्नमेंट पॉलिसी. अँड फोर्थ, रिप्लेसमेंट फॉर एटीएम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सपोर्टिंग कॉमर्स अँड ट्रॅव्हल, व्यापार आणि प्रवासात मदत करणे. आता बघा नेक्स्ट 16.2 चा कन्सेप्ट आहे बँक पासबुक. ठीक आहे, याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आपण बघूया इथे, की पॉईंट्स आणि त्याच्यानंतर त्याचे एमसीक्यूज. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा नेक्स्ट बँक बुकचे की पॉईंट दिलेले आहे, डेफिनेशन अँड पर्पज दिलेले आहे. बघा, बँक पासबुक इज अ कॉपी ऑफ कस्टमर अकाउंट ॲज मेंटेन इन द बुक ऑफ बँक. इट रेकॉर्ड ऑल डिपॉझिट अँड विड्रॉल मेड ड्युरिंग अ स्पेसिफिक पिरियड. बँक पासबुक ही बँकेच्या पुस्तकात असलेल्या ग्राहकांच्या खात्याशी प्रत असते.
यात ठराविक कालावधीत झालेल्या सर्व ठेव व पैसे काढण्याचे व्यवहार नोंदवले असतात. ठीक आहे. बघा सेकंड पॉइंट आहे मोड ऑफ इन्शुरन्स. पासबुक मिळण्याचे प्रकार बघा. बँक आयदर सेंड पिरियडिक स्टेटमेंट पेपर दॅट इज ऑफलाईन ऑनलाईन और प्रोव्हाइड पासबुक टू द कस्टमर. बँक ग्राहकांना त्यांच्या खात्याचे नियतकालिक स्टेटमेंट पाठवतात किंवा पासबुक उपलब्ध करून देतात. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड कस्टमर्स रिस्पॉन्सिबिलिटी. ग्राहकांची जबाबदारी काय बघा. इट इज द कस्टमर ड्युटी टू व्हेरीफाय द एंट्रीज इन द पासबुक अँड रिपोर्ट एनी एरर्स टू बँक इमिडिएटली. पासबुक मधील नोंदी तपासणे व चुकीच्या नोंदी असल्यास बँकेला तत्काळ कळवणे ही ग्राहकांची जबाबदारी आहे. ठीक आहे. फोर्थ आहे डिजिटल एक्सेस. डिजिटल प्रवेश बघा. टुडे मोस्ट कस्टमर कॅन एक्सेस देअर स्टेटमेंट ऑनलाईन एनी टाइम थ्रू नेट बँकिंग अँड मेनी ATM ऑफर ऑटोमेटेड पासबुक अपडेटिंग. आजकाल ग्राहक नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन स्टेटमेंट मिळवू शकतात आणि ATM मधून पासबुक अपडेट करू शकतात. नेक्स्ट फिफ्थ फॉर्मॅट ऑफ पासबुक बघा. इन्क्लूड्स राहते पहिले डेट राहते, मग पर्टिक्युलर राहते, मग चेक नंबर राहते, मग विड्रॉल राहते, डिपॉझिट राहते आणि नंतर बॅलन्स राहते. हा एक जनरल फॉर्मॅट आहे आपला पासबुकचा. ओके. नेक्स्ट सिक्स्थ बँक स्टेटमेंट बघा. सिमिलर टू द पासबुक बट ऑफन यूज ऑन दोज शीट और एक्सेस ऑनलाइन. इफ कस्टमर यूज अ फिजिकल पासबुक इट मस्ट सेंड टू द बँक पिरियडिकली फॉर अपडेटिंग. पासबुक सारखेच बँक स्टेटमेंट असते, परंतु ते कागदी स्वरूपात किंवा ऑनलाईन स्वरूपात असते. पासबुक असेल तर ते वेळोवेळी बँकेत अपडेटसाठी पाठवणे आवश्यक असते. नंतर सेवन्थ आहे एंड इयर सर्टिफिकेट. वर्ष अखेर प्रमाणपत्र बघा. बिझनेस शुड ऑब्टेन अ स्टॅम्प अँड साइन सर्टिफिकेट फ्रॉम द बँक ॲट द एंड ऑफ इयर शोईंग द क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे. वर्ष अखेरीस व्यवसायांनी बँकेकडून शिल्लक रकमेचे अधिकृत प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे. नेक्स्ट 8 आहे पासबुक बॅलन्स. ठीक आहे बघा. क्रेडिट बॅलन्स इन पासबुक मीन्स डिपॉझिट मेड बाय कस्टमर. डेबिट बॅलन्स इन द पासबुक मीन्स ओव्हरड्राफ्ट टेकन बाय द कस्टमर. कस्टमर ओज टू बँक मीन्स पासबुक मधील क्रेडिट शिल्लक म्हणजे ग्राहकांची ठेव आणि डेबिट शिल्लक म्हणजे ग्राहकांनी घेतलेला ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे. आता बघा डिफरन्स विथ द कॅशबुक म्हणला. कॅशबुक मधील फरक बघा. नेचर ऑफ बँक डिपॉझिट. डेबिट इन द पासबुक इक्वल्स टू क्रेडिट कॅशबुक. ठीक आहे. क्रेडिट इन पासबुक अँड डेबिट इन कॅश. ठीक आहे. पासबुक व कॅशबुक मधली शिल्लक विरुद्ध स्वरूपाची असते. व्यवहारासाठी बँक म्हणजे देणी आणि बँकेसाठी व्यवहार म्हणजे देय असते. ठीक आहे. आता बघा याचे MCQs आपण बघूया इथे. तर फर्स्ट MCQ आहे व्हॉट डज द बँक पासबुक रिप्रेझेंट. बँक पासबुक काय दर्शवते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ कस्टमर पर्सनल डायरी. Second, a copy of customer account in the bank book. Third, a bank loan register. And fourth, a checkbook. समजते. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. ठीक आहे. अ कॉपी ऑफ कस्टमर इन द बँक बुक. बँकच्या पुस्तकात ग्राहकांच्या खात्याची प्रत. नेक्स्ट सेकंड व्हॉट इज द कस्टमर रिस्पॉन्सिबिलिटी रिगार्डिंग एंट्रीज इन द पासबुक. पासबुक मधील नोंदीबाबत ग्राहकांची जबाबदारी काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू इग्नोर देम. Second, to update them manually. Third, to check for the error and inform the bank. And fourth, to post them on social media. The correct answer is third. To check for error and inform the bank. चुका तपासणे आणि बँकेला कळव. Next, third, what is the modern way for customer to access their bank statement. ग्राहकांसाठी त्यांच्या बँक स्टेटमेंट पाहण्याचा आधुनिक मार्ग कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बाय विजिटिंग द पोस्ट ऑफिस. Second, through net banking. Third, only by passbook. And fourth, by calling customer care. The correct answer is second, through net banking. Net banking द्वारे. Next, fourth, what kind of balance is shown in passbook when customer has deposited money. ग्राहकाने पैसे भरल्यास पासबुक मध्ये कोणता शिल्लक दाखवला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेबिट बॅलन्स. सेकंड क्रेडिट बॅलन्स. Third, zero balance. And fourth, negative balance. The correct answer is the second, credit balance, credit शिल्लक. Next, fifth, what is the nature of passbook balance in the bank book as compared to the customer cash book.
ग्राहकांच्या कॅश बुकच्या तुलनेत बँकेच्या पुस्तकातील पासबुक शिल्लकाचे स्वरूप काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बोथ आर ऑलवेज इक्वल. सेकंड, डेबिट इन द पासबुक इक्वल्स टू डेबिट इन द कॅश बुक. थर्ड, डेबिट इन पासबुक क्रेडिट इन कॅश बुक अँड पासबुक शो ओनली क्रेडिट. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, डेबिट इन पासबुक इक्वल्स टू क्रेडिट इन कॅश बुक. पासबुक मध्ये डेबिट इक्वल्स टू कॅश बुक मध्ये क्रेडिट. नेक्स्ट 6, हाऊ कॅन अ कस्टमर अपडेट देअर पासबुक नाउडे विदाउट मॅन्युअल हेल्प. आजकाल ग्राहक कोणत्या प्रकारे पासबुक स्वतः अपडेट करू शकतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, थ्रू कस्टमर सर्व्हिस डेस्क. सेकंड, थ्रू ऑनलाइन चॅट. थर्ड, थ्रू ATM विथ ऑटोमेटेड पासबुक अपडेट मशीन. अँड फोर्थ, थ्रू मोबाईल ॲप ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, थ्रू ATM विथ ऑटोमेटेड पासबुक अपडेट मशीन. ATM मधील स्वयंचलित पासबुक अपडेट मशीनद्वारे. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला 16.3 बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. ठीक आहे, आता याचे की पॉइंट्स बघूया आणि त्याच्यानंतर त्याचे MCQs. तर बघा फर्स्ट पॉइंट आहे, टू रिकन्साइल मीन्स टू आयडेंटिफाय और फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन टू डिफरंट सोर्स अँड एलिमिनेट दॅट डिफरन्स. रिकन्सिलेशन म्हणजे दोन वेगवेगळ्या स्रोतांमधील फरक ओळखणे आणि तो दूर करणे. ठीक आहे. सेकंड पॉइंट दिला बघा, whenever we deposit or withdraw money from the bank, it is recorded at two places. जेव्हा आपण बँकेत पैसे जमा किंवा काढतो तेव्हा त्याची नोंद दोन ठिकाणी केली जाते. तर बघा फर्स्ट, बँक कॉलम ऑफ द कॅश बुक इन कस्टमर बुक. कॅश बुक मधील बँक कॉलम आणि बँक स्टेटमेंट पासबुक मध्ये बँक स्टेटमेंट पासबुक. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड पॉइंट बघा काय म्हटलंय, द कॅश बुक इज मेंटेन बाय द पर्सन हॅव्हिंग द बँक अकाउंट वेअर ॲज द बँक स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड बाय द बँक. कॅश बुक खातेदार स्वतः ठेवतो तर बँक स्टेटमेंट बँक तयार करतो. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट आहे, देअरफॉर द बॅलन्स इन बोथ शुड बी इक्वल बट अपोजिट इन नेचर. म्हणून दोन्ही ठिकाणची बॅलन्स समान असावी पण स्वरूपात उलट. जसं फॉर एक्झाम्पल्स दिले बघा, इफ मिस्टर ए डिपॉझिट 1 लाख इन हिज बँक अकाउंट. ठीक आहे, जर श्री ए यांनी 1 लाख त्यांच्या बँक खात्यात जमा केले तर बघा इट विल बी रेकॉर्डेड ऑन डेबिट साइड ऑफ द कॅश बुक. ठीक आहे, ती रक्कम कॅश बुकच्या डेबिट बाजूस नोंदवली जाईल कारण की ए साठी प्राप्ती आहे. अँड ऑन द क्रेडिट साइड द बँक स्टेटमेंट आणि क्रेडिट साठी बँक स्टेटमेंट. ठीक आहे. नेक्स्ट 6, बट मोस्ट ऑफ द टाइम द बॅलन्स इन द कॅश बुक अँड बँक स्टेटमेंट डू नॉट मॅच. परंतु बऱ्याच वेळा कॅश बुक आणि पासबुक मधील बॅलन्स जुळत नाही. तर देअर कॅन बी मेनी रिझन फॉर द डिफरन्स, एक्सप्लेन. ठीक आहे, या फरकाचे असू शकतात, समोर बघूया आपण ते. इट इज पॉसिबल टू एलिमिनेट द डिफरन्स बाय मॅचिंग ऑल द फॅक्ट्स अँड फिगर्स टू स्टेटमेंट. दोन्ही स्टेटमेंट मधील माहिती व आकडे जुळवून हा फरक काढता येतो. नेक्स्ट पॉइंट आहे, this process of eliminating the difference and aligning both statement is called reconciliation. ठीक आहे, हा फरक दूर करून दोन्ही नोंदी जुळवण्याची प्रक्रिया म्हणजेच काय होते, रिकन्सिलेशन म्हणजे जुळणी. ठीक आहे. बघा, द स्टेटमेंट विथ रिकन्साइल द बँक बॅलन्स ॲज पर कॅश बुक विथ द बॅलन्स ॲज पर पासबुक कॉल्ड बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. कॅश बुक मधील बँक बॅलन्स आणि पासबुक मधील बँक बॅलन्स यामधील फरक स्पष्ट करणारी आणि ती जुळवणारी स्टेटमेंट म्हणजेच बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणजे बँक जुळणी पत्रक. आता बघा त्याचे MCQs बघूया. तर बघा फर्स्ट आहे, व्हॉट डज द टर्म रिकन्साइल मीन्स इन अकाउंटिंग. हिशोबशास्त्रात रिकन्साइल म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू कॅन्सल अ ट्रान्झॅक्शन. सेकंड, टू कम्पेअर अँड ॲडजस्ट डिफरन्स बिटवीन टू स्टेटमेंट. थर्ड, टू रेकॉर्ड न्यू एंट्रीज. अँड फोर्थ, टू ऑडिट ऑल बँक. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, टू कम्पेअर अँड ॲडजस्ट डिफरन्सेस बिटवीन टू स्टेटमेंट. दोन निवेदनांमधील फरक ओळखणे आणि समायोजित करणे. नेक्स्ट सेकंड, व्हॉट आर द टू सोर्स दॅट आर रिकन्साइल इन बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. बँक मेल मिलाप पत्रात मीन्स रिकन्सिलेशन स्टेटमेंट पत्रकात कोणते दोन स्रोत ताळमेळात आणले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, लेजर अँड ट्रायल बॅलन्स. सेकंड, PT कॅश बुक अँड बँक स्टेटमेंट. थर्ड, कॅश बुक बँक कॉलम अँड बँक स्टेटमेंट पासबुक. अँड फोर्थ, सेल्स अँड परचेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॅश बुक मीन्स बँक कॉलम अँड बँक स्टेटमेंट मीन्स पासबुक. ठीक आहे, रोख पुस्तक आणि बँक निवेदन. नेक्स्ट थर्ड, हाऊ डज डिपॉझिट ऑफ 1 लाख रुपीज अपियर इन बुक ऑफ कस्टमर अँड द बँक.
1 लाखाची ठेव ग्राहकाच्या आणि बँकेच्या पुस्तकात कशी नोंदवली जाते? तर बघा ऑप्शन आहे डेबिट इन बोथ बँक, क्रेडिट इन बोथ बुक्स. थर्ड, डेबिट इन कॅश बुक अँड क्रेडिट इन बँक स्टेटमेंट अँड नॉट रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, डेबिट इन कॅश बुक अँड क्रेडिट इन बँक स्टेटमेंट. रोख पुस्तकात डेबिट आणि बँक निवेदात क्रेडिट. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रिपेअरिंग अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट? बँक रिकन्सिलेशन पत्रक तयार करण्याचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे टू कॅल्क्युलेट इंटरेस्ट, सेकंड टू फाइंड डिफरन्स अँड मॅच बॅलन्स बिटवीन कॅश बुक अँड पासबुक, थर्ड टू अपडेट द लेजर अँड फोर्थ टू मेंटेन कॅश फ्लो. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, टू फाइंड डिफरन्स अँड मॅच बॅलन्स बिटवीन द कॅश बुक अँड पासबुक. रोख पुस्तक आणि पासबुक यामधील फरक शोधते व ताळमेळ घालणे. नेक्स्ट फिफ्थ, why do the balance of cash book and bank statement usually do not match? रोख पुस्तक आणि बँक निवेदनातील शिल्लक सामान्यतः जुळत का नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बँक ऑलवेज डिले रेकॉर्डिंग, सेकंड कस्टमर फॉरगेट एंट्री, थर्ड टायमिंग डिफरन्स अँड अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ सॉफ्टवेअर इश्यू. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, टायमिंग डिफरन्सेस अँड अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन, वेळेतील फरक आणि नोंद न केलेले व्यवहार. आता बघा नेक्स्ट आहे 16.4 इम्पॉर्टन्स ऑफ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. ठीक आहे, आता याचे आपण की पॉइंट्स बघूया आणि एमसीक्यू. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, कारण की फायनान्शियल अकाउंटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट, जीएसटी, इन्कम टॅक्स याचे सुद्धा आपण एमसीक्यू सॉल्व्ह करत आहोत. त्याचा टायमिंग इव्हनिंगचा आहे आणि या आपण जे कंटिन्यू सिरीज जी स्टार्ट केलेली आहे डिटेल्समध्ये त्याचा मॉर्निंगचा टाइम आहे. ठीक आहे, म्हणून सर्व व्हिडिओज तुम्ही बघा जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. तर बघा बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बघितलं आहे, ते इम्पॉर्टन्स अँड फीचर्स बघूया. बघा BRS बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज इम्पॉर्टंट इंटरनल कंट्रोल टूल टू मॉनिटर कॅश फ्लो. बँक जोडणी पत्रक हे रोख प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्वाचे साधन आहे. त्याच्यानंतर म्हटलं आहे बघा, इट हेल्प डिटेक्ट एरर, फ्रॉड अँड इरेग्युलॅरिटीज इन आयदर द कॅश बुक और पासबुक. हे कॅश बुक किंवा पासबुक मधील चुका, फसवणूक किंवा अनियमितता ओळखण्यास मदत करते. थर्ड आहे रेग्युलर प्रिपरेशन ऑफ BRS मेक अकाउंटंट मोर कॉशियस. नियमित BRS तयार केल्याने लेखपाल अधिक सतर्क राहतो. ठीक आहे, आता बघा की फीचर्स दिलेले आहे. फर्स्ट दिलेला आहे आयडेंटिफाईज एरर इन आयदर बुक, दोन्ही नोंदी वहीतील चुका शोधून काढते. ठीक आहे. सेकंड, हायलाइट एनी डिले इन चेक क्लिअरन्स, चेक क्लिअरन्स होण्यात झालेला विलंब स्पष्ट करते. थर्ड, डिस्करेज एम्बेझलमेंट ऑफ फंड, निधीचा अपहार थांबवतो. नंतर फोर्थ आहे शो द ट्रू पोझिशन ऑफ द बँक बॅलन्स, बँक शिल्लक रकमेची खरी स्थिती दर्शवतो. ठीक आहे. आता कॉज ऑफ डिफरन्सेस बघा, फर्स्ट दिलेला आहे टायमिंग डिफरन्स, वेळेचा फरक. बघा सेम ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड ॲट डिफरंट टाइम्स इन बोथ बुक. ठीक आहे, मग बघा काय म्हटलंय, एकच व्यवहार दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या वेळी नोंदवला जातो. जसं उदाहरण झालं बघा, मिस्टर ए इशू चेक, एंट्री इन कॅश बुक इज इमिडिएट बट बँक रेकॉर्ड इन ओनली वेन प्रेझेंटेड. ए यांनी चेक दिला, कॅश बुक मध्ये लगेच नोंद केली, पण बँकेत ते चेक सादर झाल्यावरच नोंद होते. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, ट्रान्झॅक्शन बाय बँक विदाउट कस्टमर नॉलेज, ग्राहकाला न सांगता बँकेचे व्यवहार. बँक मे क्रेडिट इंटरेस्ट और डेबिट चार्जेस विदाउट इन्फॉर्मिंग कस्टमर. बँक व्याज जमा किंवा शुल्क वजा करते परंतु ग्राहकास लगेच माहिती नसते. कस्टमर रेकॉर्ड दीज ओनली आफ्टर रिसिव्हिंग द पासबुक और स्टेटमेंट, ग्राहक ही नोंद उशिराने माहिती मिळाल्यावर करतो. ठीक आहे. थर्ड, एरर्स मीन्स मिस्टेक इन आयदर बुक कॅन मिसमॅच. बरोबर आहे, कॅश बुक किंवा पासबुक मध्ये झालेल्या चुकांमुळे फरक होतो. मीन्स रेक्टिफिकेशन इज रिक्वायर्ड इन बोथ बिफोर प्रिपेअरिंग द BRS. BRS तयार करण्यापूर्वी दोन्ही मध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असते. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs बघूया. तर काय आहे, व्हॉट इज वन ऑफ द की पर्पज ऑफ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट.
बँक मेलमिलाप मीन्स बँक रिकन्सिलेशन पत्रक मुख्यचा उद्देश काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू डिपॉझिट कॅश इन बँक, सेकंड टू प्रिव्हेंट ओव्हरड्राफ्ट, थर्ड टू डिटेक्ट एरर फ्रॉड अँड इरेग्युलरिटीज इन एंट्री अँड फोर्थ टू रिकन्साइल फिक्स असेट. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड टू डिटेक्ट एरर फ्रॉड अँड इरेग्युलरिटीज इन एंट्री. नोंदीमधील चुका, फसवणूक आणि अनियमितता शोधणे. नेक्स्ट सेकंड, हाऊ डज बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ऍक्ट ॲज अ इंटरनल कंट्रोल टूल. बँक मेलमिलाप पत्रक अंतर्गत नियंत्रणाचे साधन म्हणून कसे कार्य करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट हेल्प प्रिपेअर बजेट, सेकंड इट रेकॉर्ड ऑल सेल्स, थर्ड इट डिस्करेज फ्रॉड अँड रिव्हील डिस्क्रिपन्सी इन कॅश और बँक बुक अँड फोर्थ इट कॅल्क्युलेट टॅक्स रिटर्न. करेक्ट आन्सर आहे ते थर्ड इट डिस्करेज फ्रॉड अँड रिव्हील डिस्क्रिपन्सीज इन कॅश और बँक बुक. फसवणूक रोखते आणि रोख पुस्तक किंवा बँक पुस्तकातील फरक उघड करते. नेक्स्ट थर्ड, which of the following is not a cause of difference between cash book and passbook balance. खालीलपैकी कोणते रोख पुस्तक आणि पासबुक मधील फरकाचे कारण नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टायमिंग डिफरन्स आहे, बँक हॉलिडे नाही आहे, बँक ट्रान्झॅक्शन नॉट इन्फॉर्म द कस्टमर हे पण आहे आणि एरर इन रेकॉर्डिंग हे आहे. तर मीन्स करेक्ट आन्सर जे आहे ते काय आहे सेकंड बँक हॉलिडे. बँकच्या सुट्ट्या हा कारण नाही आहे बँकेतील फरक. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट हॅपन्स वेन अ चेक इज इश्यूड बट नॉट प्रेझेंट फॉर पेमेंट. एखादा धनादेश जारी केला गेला पण सादर केला गेला नाही तर काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो एंट्री इज मेड इन द कॅश बुक, सेकंड एंट्री इज मेड इन बोथ बुक इमिडिएटली, थर्ड एंट्री इज मेड इन द कॅश बुक बट नॉट इन पासबुक अंटिल प्रेझेंटेड अँड फोर्थ टू चेक बिकम इनव्हॅलिड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एंट्री इज मेड इन द कॅश बुक बट नॉट इन द पासबुक अंटिल प्रेझेंटेड. रोख पुस्तकात नोंद केली जाते पण सादर होईपर्यंत पासबुक मध्ये नाही. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड बाय बँक बट नॉट इमिडिएटली बाय द कस्टमर. खालीलपैकी कोणता व्यवहार बँक कडून लगेच नोंदवला जातो पण ग्राहकाकडून नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेक इश्यूड टू सप्लायर, सेकंड इंटरेस्ट रिसीव्ड ऑन सेविंग अकाउंट, थर्ड रेंट पेड इन कॅश अँड फोर्थ परचेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड इंटरेस्ट रिसीव्ड ऑन सेविंग अकाउंट, बचत खात्यावर मिळणारे व्याज. आता बघा नेक्स्ट आहे 16.5 प्रोसिजर फॉर रिकन्सिलिंग द कॅश बुक अँड बँक बुक. तर बघा याचे की पॉइंट बघूया. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट फर्स्ट अंडरस्टँडिंग बॅलन्स. बघा debit balance as per cash book means deposit the bank or cash at bank equivalent to the credit balance in the passbook. ठीक है, credit balance in as per the passbook means withdrawal exiting deposit or an overdraft equivalent to the debit balance in the passbook. जर शिल्लक घ्या बघा कॅश बुक मध्ये डेबिट शिल्लक बँकेत जमा केलेली रक्कम किंवा बँकेत असलेली रक्कम ज्याला पासबुक मध्ये क्रेडिट मध्ये शिल्लक म्हणता येईल. आणि जर कॅशबुक मध्ये जर क्रेडिट शिल्लक जमापेक्षा जास्त रक्कम काढलेली असणे किंवा ओव्हरड्राफ्ट ज्याला पासबुक मध्ये डेबिट शिल्लक म्हणता येईल. ठीक आहे, आता बघा टाइप ऑफ बॅलन्स इन बँक रिकन्सिलेशन. बघा काय आहे डेबिट बॅलन्स ॲज पर कॅश बुक मीन्स कॅशबुक मध्ये डेबिट शिल्लक असेल तर बघा काय म्हणते धिस इंडिकेट डिपॉझिट मेड बाय द अकाउंट होल्डर इक्विव्हॅलंट क्रेडिट बॅलन्स इन पासबुक. ठीक आहे, सेकंड म्हटलं आहे क्रेडिट बॅलन्स ॲज पर कॅश बुक मध्ये क्रेडिट शिल्लक. तर बघा धिस इंडिकेट अन ओव्हरड्राफ्ट करस्पॉन्डिंग टू द डेबिट बॅलन्स इन पासबुक. थर्ड म्हटलं आहे की जर डेबिट बॅलन्स ॲज पर पासबुक मध्ये जर डेबिट शिल्लक असेल तर बघा धिस इंडिकेट अन ओव्हरड्राफ्ट बॅलन्स इन द पासबुक. आणि फोर्थ आहे क्रेडिट बॅलन्स इन द पर पासबुक मध्ये जर क्रेडिट शिल्लक असेल धिस इंडिकेट द अवेलेबल बॅलन्स इन द बँक. ठीक आहे, ते हे टाइप्स आहे. जसं इथे बँक शिल्लक जिंकण्याच्या प्रकार जे दिलेले आहेत तेच आहे, तेच आपण इथे घेतलं आहे. बघा कॅशबुक मध्ये जर डेबिट शिल्लक असेल तर खातेदाराने जमा केलेली रक्कम आहे. जर कॅशबुक मध्ये क्रेडिट शिल्लक असेल तर ओव्हरड्राफ्ट दर्शवतो. जर पासबुक मध्ये डेबिट शिल्लक असेल तर पासबुक मध्ये ओव्हरड्राफ्ट आणि पासबुक मध्ये जर क्रेडिट शिल्लक असेल तर बँकेत उपलब्ध शिल्लक दर्शवतो. ठीक आहे, थर्ड आहे वेन कॉज ऑफ डिफरन्स आर नोन. बघा
start with any balance, debit or credit as per cash book or bank book. नंतर सेकंड आहे इफ बॅलन्स ऑफ अदर बुक इज मोर ॲट द अमाऊंट. आणि थर्ड आहे इफ द बॅलन्स ऑफ अदर बुक इज लेस सबस्ट्रॅक्ट द अमाऊंट. मीन्स फरकाची कारणे माहिती असताना बघा कोणत्याही शिल्लकापासून सुरू करा, कॅश बुक किंवा पासबुक मधून डेबिट क्रेडिट शिल्लक. बरोबर. जर दुसऱ्या पुस्तकात शिल्लक जास्त असेल तर रक्कम वाढवा, जर दुसऱ्या पुस्तकात शिल्लक कमी असेल तर रक्कम वजा करा. ठीक आहे. फोर्थ, वेन कॉज द डिफरन्स आर नॉट नोन. जर आपल्याला डिफरन्स माहिती नाही तर बघा काय करायचं आहे, कम्पेअर डेबिट एंट्री इन कॅश बुक अँड विथ द क्रेडिट एंट्रीज इन पासबुक. डेबिट आणि क्रेडिटची एंट्री चेक करा. नंतर द मिसमॅच एंट्री आर प्रिपेअर द रिकन्सिलेशन स्टेटमेंट अँड बेस्ड ऑन धिस मॅच. मीन्स फरकाची माहिती कार्य नसताना बघा कॅशबुक मधील डेबिट एंट्री आणि पासबुक मधील क्रेडिट एंट्रीज यांची तुलना करा. नंतर ज्या एंट्रीज जुळत नाही त्या फरकाची कारणे असतात आणि या फरकावर आधारित जुळवणी स्टेटमेंट तयार करा. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, चेकिंग ओपनिंग बॅलन्सेस. बघा एन्श्युअर द ओपनिंग बॅलन्स इन बोथ बुक मॅच. इफ द ओपनिंग बॅलन्स डू नॉट मॅच डिवाइड द अनमॅच आयटम इन टू. मीन्स रिकन्सिलेशन ऑफ ओपनिंग बॅलन्स अँड रिकन्सिलेशन ऑफ क्लोजिंग बॅलन्स. बघा ओपनिंग शिल्लक तपासणे, दोन्ही पुस्तकामधील ओपनिंग शिल्लक जुळते की नाही ते तपासा. आणि जर ओपनिंग शिल्लक जुळत नसेल तर जुळलेल्या आयटम्स दोन भागात विभागा, ओपनिंग बॅलन्स जुळवणे आणि क्लोजिंग बॅलन्स जुळवणे. ओके. आता बघा त्याच्यावरचे एमसीक्यूज बघूया आपण. बघा काय म्हटलेलं आहे, व्हॉट डज डेबिट बॅलन्स ॲज पर कॅश बुक रिप्रेझेंट. रोख पुस्तकानुसार डेबिट शिल्लक म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओव्हरड्राफ्ट बॅलन्स इन द पासबुक, सेकंड डिपॉझिट द बँक और कॅश ॲट बँक, थर्ड चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर बँक, अँड फोर्थ एक्सेस विड्रॉल फ्रॉम द अमाऊंट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिपॉझिट इन द बँक और कॅश ॲट बँक. बँकेत ठेवलेली रक्कम किंवा बँकेत रोख. नेक्स्ट सेकंड, if the debit balance as per cash book is used for reconciliation, how should an uncleared check be treated. रोख पुस्तकानुसार डेबिट शिल्लक वापरून मेल मिलाप करत असताना मीन्स कम्पेअर करत असताना अनक्लिअर्ड धनादेश कसा हाताळावा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे ॲड द अमाऊंट ऑफ चेक टू द बँक, सेकंड सबस्ट्रॅक्ट द अमाऊंट चेक फ्रॉम द कॅश बुक, third add the bank amount to the check to the passbook and no effect on the reconciliation. The correct answer is second, subtract the amount of check from the cash book. धनादेशाची रक्कम रोख पुस्तकातून वजा करा. Next third, what happens if there is a discrepancy between the opening balance of both cash book and passbook. जर रोख पुस्तक आणि पासबुक मधील प्रारंभिक शिल्लक मध्ये फरक असेल तर काय होईल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द रिकन्सिलेशन विल नॉट बी पॉसिबल, सेकंड द डिफरन्स इज कॅटेगराइज इनटू ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स डिस्क्रिपन्सीज, थर्ड द कॅश बुक बॅलन्स इज कन्सिडर्ड फायनल, अँड फोर्थ द पासबुक बॅलन्स इज कन्सिडर्ड फायनल. द करेक्ट आन्सर आहे ते सेकंड. ठीक आहे. द डिफरंट कॅटेगराइज इनटू ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स डिस्क्रिपन्सीज, फरकाला प्रारंभिक आणि समारोप शिल्लक फरक म्हणून वर्गीकृत केले जाईल. नेक्स्ट फोर्थ, what should a student do if cost do differences in bank balance are not known. जर बँक शिल्लक मधील फरकाचे कारण माहित नसेल तर विद्यार्थ्यांनी काय करावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टार्ट द रिकन्सिलेशन विथ डेबिट बॅलन्स फ्रॉम द कॅश बुक, सेकंड कंपेअर द डेबिट एंट्रीज ऑफ कॅश बुक विथ द क्रेडिट एंट्रीज ऑफ द पासबुक, थर्ड कंपेअर क्रेडिट एंट्रीज ऑफ कॅश बुक विथ द डेबिट एंट्रीज ऑफ पासबुक, and both B and C. The answer आहे last both B and C. means compare debit entry of cash book with credit entries passbook and compare credit entries of cash book with debit entries of passbook. मीन्स रोज पुस्तकातील डेबिट नोंदीचे पास मधील क्रेडिट एंट्रीच्या नोंदीसोबत तुलना करा आणि रोख पुस्तकातील क्रेडिट नोंदीचे पासबुक मधील डेबिट नोंदीसोबत तुलना करा. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट डज क्रेडिट बॅलन्स ॲज पर पासबुक मीन्स. पासबुकानुसार क्रेडिट शिल्लक म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सेस डिपॉझिट ओव्हर विड्रॉल, सेकंड ओव्हरड्राफ्ट बॅलन्स इन द पासबुक, थर्ड फंड दॅट आर नॉट एट क्लिअर्ड फ्रॉम द कॅश बुक, अँड फोर्थ डिपॉझिट मेड बाय द कस्टमर इन द बँक. द करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट
एक्सेस डिपॉझिट ओव्हर विड्रॉल, निवृत्तीकडे अतिरिक्त ठेव. नेक्स्ट आता बघा इथे 16.6 आहे मेथड ऑफ बँक रिकन्सिलेशन. ठीक आहे, बँक रिकन्सिलेशनच्या मेथड्स आहेत, तर त्याचे आपण की पॉइंट बघूया आणि त्याच्यानंतर त्याला त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करूया. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच फायनान्शियल अकाउंटिंगची एमसीक्यूची PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ती परचेस करायची असेल तर डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. ठीक आहे, तर बघा आता मिनिंग ऑफ ऍडजस्टेड बुक सगळ्यात पहिले बघूया. समायोजित कॅश बुक म्हणजे काय बघा. ऍडजस्टेड कॅश बुक बॅलन्स इन द कॅश बुक आफ्टर सर्टन ऍडजस्टमेंट हॅव बीन मेड बिफोर प्रिपेअरिंग द बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. समायोजित कॅश बुक शिल्लक म्हणजे बँक शिल्लक जुळवणी स्टेटमेंट तयार करण्यापूर्वी कॅश बुक मध्ये केलेल्या समायोजन नंतर असलेली शिल्लक. ठीक आहे, मग म्हटलंय सेकंड, ऍडजस्टिंग द कॅश बुक इज ऑप्शनल वेन रिकन्सिलेशन इज डन इन डिफरंट मंथ, बट इफ रिकन्सिलेशन इज डन at the end of the accounting or financial year, the cash book must be adjusted to reflect the correct balance in the balance sheet. कॅश बुक समायोजित करणे हे वैकल्पिक आहे जर जुळवणी वेगवेगळ्या महिन्यांमध्ये केली जात असेल, परंतु जर जुळवणी लेखापरीक्षण किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी केली जात असेल तर कॅश बुक समायोजित करणे आवश्यक आहे, जेणेकरून बॅलन्स शीट मध्ये बँक शिल्लक योग्यपणे दिसेल. आता बघा, ऍडजस्टमेंट कन्सिडर्ड फॉर ऍडजस्टिंग द कॅश बुक. कॅश बुक मधील समायोजित करण्यासाठी विचारात घेतले जाणारे बघा. फर्स्ट आहे एरर्स इन कॅश बुक. ठीक आहे, इनकरेक्ट अमाउंट रेकॉर्डेड, डुप्लिकेट एंट्रीज अँड ओव्हर अंडरकास्टिंग ऑफ बॅलन्स एक्सेट्रा. बघा, कॅश बुक मध्ये झालेल्या चुकांचे समायोजन, चुकीच्या रकमेचे लेखन, डुप्लिकेट एंट्री, शिल्लक काढण्यात झालेल्या चुकांवर. नंतर आहे ओमिशन इन कॅश बुक मीन्स बँक चार्ज रेकॉर्डेड ओनली इन द पासबुक, इंटरेस्ट डेबिटेड बाय द बँक, डायरेक्ट रिसिप्ट और पेमेंट बाय बैंक, डिसओनर चेक और बिल एक्सेट्रा. कॅश बुक मध्ये झालेल्या वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनचे समायोजन. बघा, पासबुक मध्ये केवळ बँक शुल्कांची नोंद, बँकने डेबिट केलेले व्याज, बँकने थेट घेतलेली रक्कम, चेक बिलचे अपयश इत्यादी. नेक्स्ट अब बघा की ट्रान्झॅक्शन्स नॉट कन्सिडर्ड फॉर ऍडजस्टिंग कॅश बुक. तर कोणते कोणते ट्रान्झॅक्शन्स नाही होत, विचारात घेतले जात नाही. बघा, एनी टाइम difference in the passbook such as बघा, check issue but not presented for payment, and second, check deposited but not yet cleared. या टायमिंग फरकांचे कॅशबुक समायोजन करताना विचार घेतली जात नाही, जसं चेक्स जारी केलेले पण भरण्यासाठी सादर केले नाही, आणि सेकंड, चेक जमा केले पण अद्याप क्लिअर झालेले नाही. ओके, नेक्स्ट युसेज दिलेला बघा. युसेज ऑफ ऍडजस्टेड कॅश बुक इन बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. समायोजित कॅश बुकचा बँक शिल्लक जुळवणारी स्टेटमेंट मध्ये उपयोग. बघा, आफ्टर ऍडजस्टिंग द कॅश बुक, धिस ऍडजस्टेड बॅलन्स इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. कॅश बुक समायोजित केल्यानंतर हा समायोजित शिल्लक बँक शिल्लक जुळवणी स्टेटमेंट तयार करण्यासाठी वापरला जातो. आता बघा, याचे एमसीक्यूज दिलेले आहे. व्हॉट डज द टर्म ऍडजस्टेड कॅश बुक बॅलन्स रेफर्स टू. सुधारित रोख पुस्तक शिल्लक म्हणजे काय, तर बघा ऑप्शन आहे द बॅलन्स इन द कॅश बुक आफ्टर कन्सिडरिंग एरर अँड ओमिशन, सेकंड द बॅलन्स आफ्टर सबस्ट्रॅक्टिंग बँक चार्जेस अँड इंटरेस्ट, थर्ड द बॅलन्स इन द पासबुक आफ्टर द ऍडजस्टमेंट, अँड फोर्थ द फायनल बॅलन्स इज इन द कॅश बुक आफ्टर ऑल रिकन्सिलेशन. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, द बॅलन्स इन कॅश बुक आफ्टर कन्सिडरिंग एरर अँड ओमिशन. रोख पुस्तकातील शिल्लक जी त्रुटी आणि चुकांच्या विचारानंतर समजली जाते. नेक्स्ट सेकंड, वेन इज ऍडजस्टिंग द कॅश बुक मॅन्डेटरी बिफोर प्रिपेअरिंग द बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. बँक रिकन्सिलेशन मीन्स बँक ऍडजस्टमेंट मेलमिलापत्र तयार करण्यापूर्वी रोख पुस्तक समायोजित करणे कधी अनिवार्य आहे, तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, वेन रिकन्सिलेशन इज डन ड्यूरिंग द डिफरंट मंथ, सेकंड ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर और फायनान्शियल इयर,
Third, after the reconciliation process is complete, and fourth, it is never mandatory. The correct answer आहे second. At the end of the accounting year or financial year, लेखा परीक्षण वर्षाच्या किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी. Next, third, which of the following is not considered when adjusting the cash book? रोख पुस्तक समायोजित करताना खालीलपैकी कोणता विचार केला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, error like incorrect amount or overcasting. Second, omission like bank charges or interest debited. Third, delay in recording due to timing difference. And fourth, transaction like check issued but not present. The correct answer is third, delay in recording due to timing difference. वेळेतील फरकामुळे नोंदीच्या विलंबाची स्थिती is not for considered adjusting. पण बाकीचे जे तीन स्टेटमेंट आहेत ते कन्सिडर्ड असतात adjusting cash book. हे आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट, फोर्थ, which adjustment are made to the cash book before preparing a bank reconciliation statement? बँक मेल मिलाप पत्र तयार करण्यापूर्वी रोख पुस्तकात कोणते समायोजन केले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, error and omission like incorrect amount and bank charges. Second, differences due to timing issue like uncleared check. Third, transaction in the passbook not reflected in the cash book. And all of the correct answer आहे फर्स्ट, error and omission like incorrect amount and bank charges. ठीक आहे, चुका आणि उणिवांचा विचार असे चुकीच्या रकमा आणि बँक शुल्क. नेक्स्ट, फिफ्थ, what is the purpose of adjusting the cash book before reconciliation statement? बँक मेलीला पत्र तयार करण्यापूर्वी रोख पुस्तक समायोजित करण्याचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, to correct error and omission in the cash book. Second, to update the passbook with all transactions. Third, to ensure that timing difference are reconciled. And fourth, to make the final balance in the passbook equal to the cash book. The correct answer आहे first, to correct error and omission in the cash book. रोख पुस्तकातील चुका आणि उणिवांची दुरुस्ती करणे. आता बघा 16.7 आहे जे कॉमन एमसीक्यूज आहे. ठीक आहे, आता कॉमन एमसीक्यूज बघू आणि त्याच्यानंतर टेस्ट ऑफ युअर नॉलेजचे ट्रू आणि फॉल्सचे क्वेश्चन्स. ठीक आहे, तर बघा कॉमन एमसीक्यूज मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट? तर बँक मेल मिलाप पत्राचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू रिकन्साइल द बँक बॅलन्स विथ द कॅश बॅलन्स. ट्रू आहे. सेकंड, टू आयडेंटिफाय द एरर बिटवीन कॅश बुक अँड पासबुक. हे ट्रू आहे. Third, to show the cause of any discrepancy between cash book and bank book. हे ठीक आहे, means all of the above. आन्सर आहे all of the above. means बँक शिल्लक आणि रोख शिल्लक यांचे मेलमिलाप करण्यासाठी, रोख पुस्तक आणि पासबुक चुकांचा शोध घेण्यासाठी आणि रोख पुस्तक आणि यांचे भिन्नता दर्शवण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, which of the following features of the bank reconciliation statement? बँक मेलमिलाप पत्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, it help detect error in both cash and passbook. Second, it help identify the delay in check clearance. Third, it discourage the embezzlement of fund by the bank account. And all of the above. तो करेक्ट आन्सर आहे इथे all of the above. ठीक आहे, मीन्स हे रोख पुस्तक आणि पासबुक दोन्ही चुकांचा शोध घेण्यास मदत करते. सेकंड, हे धनादेश मंजुरीमध्ये विलंब ओळखण्यास मदत करते. आणि थर्ड, हे बँक अकाउंट्सद्वारे निधी चोरण्याचा प्रयत्न प्रोत्साहन देत नाही. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट आर द कॉज ऑफ डिफरन्सेस बिटवीन द कॅश बुक अँड पासबुक? रोख पुस्तक आणि पासबुक मधील फरकाचे कारण काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टायमिंग डिफरन्स. सेकंड, ट्रान्झॅक्शन मेड बाय द बँक विदाउट इन्फॉर्मिंग द कस्टमर. Third, error in recording the amount in either of books. And all of the above. करेक्ट आन्सर आहे इथे all of the above. मीन्स वेळेतील फरक. सेकंड, बँकेने ग्राहकाला सूचित न करता येईल केलेले व्यवहार. अँड थर्ड, पुस्तकापैकी कोणत्याही पुस्तकात रक्कम नोंदविण्यात केलेली चूक. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग द बँक बॅलन्स? बँक शिल्लकांचे मेलमिलाप करण्याची कोणती पद्धत आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, bank reconciliation statement without preparation of adjusted cash book. Second, bank reconciliation statement after preparation of adjusted cash book. आन्सर आहे इथे दोन्ही, both above. बघा, सुधारित रोख पुस्तक तयार न करता मेलमिलाप पत्र आणि सेकंड, सुधारित रोख पुस्तक तयार केल्यानंतर मेलमिलाप पत्र. म्हणून आन्सर आहे both of the above. नेक्स्ट, फिफ्थ,
If the debit balance is found as per the cash book, how will the bank balance be reconciled? जर रोख पुस्तकानुसार डेबिट शिल्लक सापडली तर बँक शिल्लक कशी मेलमिलाप केली जाईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, start credit balance as per the passbook and adjust the discrepancies. Second, start debit balance as per the passbook and adjust the discrepancy. Third, start the credit balance as per cash book and adjust for discrepancies. And fourth, start the debit balance as per the cash book and adjust for discrepancies. The correct answer is last. Start the debit balance as per the cash book and adjust for discrepancies. रोख पुस्तकातील डेबिट शिल्लक पासून सुरू करा आणि भिन्नतांसाठी समायोजन करा. नेक्स्ट 6th, when can bank reconciliation statement be prepared after adjusting the cash book? सुधारित रोख पुस्तक तयार केल्यानंतर बँक मेलमिलाप पत्रक कधी तयार केले जाऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. Second, whenever discrepancy is found in the cash book or passbook. Third, only when the check is deposited. And fourth, never required. The correct answer is second, when discrepancies are found in the cash book or passbook. जेव्हा रोख पुस्तक किंवा पासबुक मध्ये भिन्नता आढळते तेव्हा. आता नेक्स्ट 7th आहे, when the balance as per cash book is starting point, directed deposit by the bank customers are. कॅश बुक नुसार शिल्लक सुरुवात करताना ग्राहकांनी थेट केलेली ठेवी. तर बघा ऑप्शन आहे ऍडेड, सबस्ट्रॅक्टेड, नॉट रिक्वायर्ड फॉर इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे वाढवले जाते मीन्स ऍडेड. नेक्स्ट, अ डेबिट बॅलन्स इज डिपॉझिटेड कॅश बुक विल बी शोन ॲज. ठेवीदाराच्या कॅश बुक मध्ये डेबिट शिल्लक कशी दर्शवली जाईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डेबिट बॅलन्स इन द बँक स्टेटमेंट. सेकंड, credit balance in the bank statement and an overdrawn balance as the bank statement. The correct answer आहे इथे third, an overdrawn balance in bank statement. bank statement मध्ये overdraft शिल्लक. Next third, when balance as per passbook is starting point, interest allowed by the bank is. पासबुक नुसार शिल्लक सुरुवात करताना बँकेने दिलेल्या व्याजाची स्थिती. बघा ऑप्शन आहे ऍडेड, सबस्ट्रॅक्टेड, नॉट रिक्वायर्ड टू ऍडजस्ट इट. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, ऍडेड, वाढवले जाते. नेक्स्ट 4th, अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ. बँक सामंजस्य, बघा स्टेटमेंट चेंज होत आहे, ठीक आहे, कशाच्या सहाय्याने तयार केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, bank statement and bank column of cash book. Second, bank statement and cash column of the cash book, and bank column, cash book and cash column in the cash book. The answer is first, bank statement and bank column of cash book. bank statement आणि cash book च्या bank स्तंभात. Next आहे 5th, the cash book show an overdraft of rupees 1,50,000, but the passbook made by the up to the same date shows that check rupees 10,000, 5,000 and 12,500 respectively had not been presented for the payment, and check 4,000 paid into the bank has not cleared. The balance as per the passbook will be. बघा कॅशबुक मध्ये 1.5 लाख रुपये ओव्हरड्राफ्ट दर्शविलेला आहे, परंतु पासबुक मध्ये दाखवले की 10,000, 5,000 आणि 12,500 चे चेक अद्याप प्रस्तुत केलेले नाही आणि 4,000 चा चेक खात्यात जमा केला गेला होता, परंतु तो क्लिअर झालेला आहे. पासबुक नुसार शिल्लक काय आहे? तर बघा 1.5 लाखाची अमाऊंट आहे, बरोबर आहे. त्याच्यातले आपण किती जर म्हटलं तर इथे किती आहे आपल्याजवळ बँक बुक मध्ये बघा 10,000, 5,000 आणि 12,500 मीन्स किती झाले? इनडायरेक्टली 27,000, बरोबर आहे. 27,500. आता 27,500 जर आपण मायनस केले आणि त्याच्यामध्ये 4चा जमा केला परंतु तो क्लिअर नाही झाला, बरोबर आहे. तर इनडायरेक्टली ते 4 मायनस म्हणजे 23,000. तर 23,500 म्हणजे 1.5 लाख मधनं 23,500 मायनस केले तर 1,26,500 उरतात. म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ते किती आहे? 1,26,000. ठीक आहे. नेक्स्ट 6th, when drawing up a bank reconciliation statement, if you start with the debit balance as per the bank statement, the unpresented check should be. बँक सामंजस्य पत्र तयार करताना जर तुम्ही स्टेटमेंट नुसार डेबिट शिल्लक प्रारंभ केला तर प्रस्तुत केलेल्या चेकला. तर बघा ऑप्शन आहे ऍडेड, डिडक्टेड, नॉट रिक्वायर्ड. आन्सर काय करू आपण? डिडक्ट करू. नेक्स्ट 7th, when drawing a BRS, if you start with the debit balance as per bank statement, the following added are.
बँक स्टेटमेंट डेबिट शिल्लकास प्रारंभ करताना खालील कोणत्या गोष्टी जोडल्या जातात? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड टू द बँक. सेकंड, BR collected directly by bank. And third, overcasting of the debit side of the bank account in the cash book. तो करेक्ट आंसर आहे इथे फर्स्ट अँड सेकंड. ठीक आहे, तर बघा चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंट इन द बँक अँड सेकंड BR कलेक्टेड डायरेक्टली, म्हणून आन्सर आहे इथे ओनली 1 and 2. ठीक आहे, आता बघा टेस्ट ऑफ युअर नॉलेज आहे 16.8. याच्यामध्ये आता तुम्हाला आन्सर सांगायचे आहे कमेंट सेक्शन्समध्ये ट्रू आणि फॉल्स. याचे थोडे जास्त ट्रू आणि फॉल्स घेतलेले आहे कारण की इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ट्रू आणि फॉल्समध्ये. ठीक आहे, तर बघा बँक स्टेटमेंटमध्ये बँक रिकन्सिलेशन इज द प्रोसेस ऑफ रिकन्सिलिंग कॅश कॉलम ऑर कॅश बुक अँड बँक कॉलम ऑफ द कॅश बुक. बघा बँक साम्यजस्त ही कॅश स्तंभ आणि बँक स्तंभ यांचे साम्यजस्त साधण्याची प्रक्रिया आहे. याचा आन्सर तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये द्यायचा आहे. सेकंड आहे देअर आर 3 ऑफ द डिफरन्सेस बिटवीन कॅश बुक पासबुक, नेमली टायमिंग, ट्रान्झॅक्शन अँड एरर. ठीक आहे, कॅशबुक आणि पासबुक यामध्ये 3 प्रकार फरकांचा समावेश आहे, म्हणजेच टायमिंग, ट्रान्झॅक्शन आणि चुका. ठीक आहे. थर्ड, adjusting the cash book for any errors and omission before preparing the bank reconciliation is optional when reconciliation is done at the end of the financial year. कॅश बुक मध्ये कोणत्याही चुका किंवा अपत्यांचे समायोजन बँक सामंजस्य तयार करण्यापूर्वी हे वैकल्पिक आहे, जेव्हा सामंजस्य आर्थिक वर्षाच्या शेवटी केले जाते. आन्सर सांगायचं तुम्हाला ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट 7 डायरेक्ट 7 करले. ठीक है. नेक्स्ट है व्हेन वी स्टार्ट बैंक रिकन्सिलेशन विद द डेबिट बैलेंस इन द कैश बुक, देन चेक इश्यूड बट नॉट एट प्रेजेंटेड शुड बी एडेड बैक टू अराइव एट द बैलेंस एज पर बुक. जेव्हा आपण कॅश बुक मधील डेबिट शिल्लकासह बँक सामंजस्य प्रारंभ करतो तेव्हा चेक जारी केलेले आहेत पण अद्याप प्रस्तुत केले नाहीत, त्यांना पासबुक नुसार शिल्लक मिळवण्याची पुन्हा जोडणी केली पाहिजे की नाही, ट्रू आहे की फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट, द बँक चार्ज बाय द बँक शुड बी डिडक्टेड व्हेन बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड स्टार्टिंग फ्रॉम क्रेडिट बॅलन्स ऑफ द पासबुक. बँक शुल्क जे बँकेने घेतले आहे ते बँक सामंजस्य पत्र तयार करताना पासबुकच्या क्रेडिट शिल्लकापासून सुरू केल्यास कमी केले पाहिजे की नाही. ठीक है. नेक्स्ट 9, when the cause of differences between passbook balance and cash book is not known, then bank reconciliation statement can be prepared by matching the two books and identifying the unticked item in both set. ठीक है. बघा जेव्हा पासबुक आणि कॅश बुक मधील फरकांचे कारण ओळखले जात नाही तेव्हा बँक सामंजस्य पत्र 2 पुस्तके जुळवून दोन्ही संचामध्ये न टिकलेल्या आयटम्स म्हणून ओळखून तयार केले जाऊ शकते. याचे आन्सर तुम्हाला सांगायचं आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये. याचे ट्रू आणि फॉल्स जास्त आहेत. ठीक आहे. नेक्स्ट 11th, while preparing the bank reconciliation statement starting with the debit balance as per passbook or bank statement, the deposit check that are not yet cleared need to be adjusted. बँक सामंजस्य पत्र तयार करताना पासबुक किंवा बँक स्टेटमेंट नुसार डेबिट शिल्लक सुरू करताना जमा केलेले चेक अद्याप क्लिअर झालेले नाही, त्याचे समायोजन करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. ट्रू आणि फॉल्स. नेक्स्ट 11, कॅश बुक शो द डेबिट बॅलन्स ऑफ ₹50,000 and only difference from the balance as shown in the passbook related to check issued ₹60,000 but not yet presented for payment. The balance as per book should be 1,10,000. आन्सर ट्रू आहे की फॉल्स. ठीक आहे. बघा कॅशबुक मध्ये 50,000 डेबिट शिल्लक आहे आणि पासबुक मध्ये दर्शविलेल्या शिल्लकापासून एकमेव फरक 60,000 चे चेक आहे जे अद्याप पेमेंटसाठी प्रस्तुत केलेले नाही. पासबुक नुसार शिल्लक 1,10,000 असावे. ठीक आहे. नेक्स्ट 12, overcasting of credit side of the cash book shall result in a higher bank balance in a bank book when compared to passbook balance.
कॅशबुकच्या क्रेडिट बाजूने ओव्हरकास्टिंग हे पासबुकच्या तुलनेत कॅशबुकमध्ये अधिक बँक शिल्लक निर्माण करेल. आन्सर ट्रू आणि फॉल्स मध्ये कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट 13. A check for ₹25,000 that was issued was also presented for payment in same month but erroneously recorded on debit side of the cash book would cause the difference ₹50,000 from the balance in the passbook. जर 25,000चा चेक जारी केला गेला आणि तो त्याच महिन्यात पेमेंटसाठी प्रस्तुत केला गेला पण चुकीने कॅशबुकच्या डेबिट बाजूला नोंदवला गेला, त्यामुळे पासबुक मधील शिल्लकामध्ये 50,000चा फरक होईल. आन्सर सांगायचा आहे ट्रू किंवा फॉल्स मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट 14. A direct debit by bank on account on any payment as may be instructed by customer should be recorded on credit side of cash book. ग्राहकाने दिलेल्या सूचनेनुसार बँकेने कोणत्याही पेमेंटसाठी थेट डेबिट केले गेले असेल, बरोबर आहे, तर ते कॅशबुकच्या क्रेडिट बाजूला नोंदवले पाहिजे. बघा, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट कॅन बी प्रिपेअर्ड इन 2 फॉर्मॅट, बॅलन्स प्रेझेंटेशन अँड प्लस मायनस प्रेझेंटेशन. ठीक आहे. बघा, बँक सामंजस्य पत्र 2 पत्रकांमध्ये तयार केले जाऊ शकते, बॅलन्स सादरीकरण आणि प्लस मायनस सादरीकरण. ठीक आहे. ट्रू आणि फॉल्स मध्ये सांगायचं. नेक्स्ट 16. The difference between cash book and passbook that related to error are those mostly made by the bank. कॅश बुक आणि पासबुक मधील फरक जो चुका संबंधित आहे त्यात मुख्यतः बॅलन्स केल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट 17. A check for ₹80,000 that was discounted from the bank was dishonored and bank charged 1,600 as a charge of account of same. While starting the debit balance in cash book, for preparing bank reconciliation statement, we need to deduct 78,400 to reconcile with the passbook. ठीक आहे. बघा काय आहे, 80,000चा चेक जो बँकेकडून डिस्काउंट केला गेला होता त्याचा अमापन झाला आणि बँकेने 1600 चार्ज म्हणून घेतले. कॅशबुक मधील डेबिट शिल्लक सुरू करताना बँक सामंजस्य पत्र तयार करण्यासाठी 78,400 कमी करणे आवश्यक आहे पासबुक सोबत सामंजस्य साधण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट 18. इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक दॅट इज अलाउड और क्रेडिटेड बाय बँक is generally recorded in cash book prior to its being recorded by bank. बँक द्वारे मंजूर किंवा क्रेडिट झालेल्या बँक वरील व्याजाची नोंद सामान्यतः कॅश बुक मध्ये बँक द्वारे नोंदवण्याच्या आधी केली जाते. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट 19. A regular bank reconciliation discourage the accountants to be involved in kind of fund embezzlement. नियमित बँक सामंजस्य लेखापालांना कोणत्याही प्रकारच्या निधी चोरट्यामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करत नाही. आणि लास्ट आहे 20. टायमिंग डिफरन्स रिलेटेड टू द ट्रान्झॅक्शन्स दॅट आर रेकॉर्डेड इन द सेम पिरियड इन द बोथ कॅश अँड बँक बुक पास ओनली. टायमिंग फरक हे ते व्यवहार आहेत जे कॅश बुक आणि बँक पासबुक दोन्ही मध्ये समान कालावधीत नोंदवले जातात. याचे आन्सर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपला इन्व्हेंटरीज आहे त्याच्याबद्दल आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. आणि फायनान्शियल अकाउंटिंगची बुक अवेलेबल आहे, MCQची PDF. ज्यांना पण ते घ्यायचे असेल ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला ते PDF मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.